माझं या मनोज जारांगेला ना आव्हान आहे, तुझ्या दम आहे ना तर तू आहे ना ते 25 आमदार सोड, तू एका फक्त कुठल्या तरी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव, आंतरवालीचाच होऊन दाखव. दुसरं म्हणजे आणखीन काय बोलतोय, माझ्या नादी लागाल तर मी लय खराब आणि काय तर 250 जाती बाहेर काढेल. मनोज जारांगे तू खरं एका बापाची जर अवलाद आहे ना, माझा तुला इथनं आव्हान आहे, तू 250 जाऊन दे, 25 पण जाऊन दे, तू फक्त एकच जात बाहेर काढ, एकच जात, 1 वर्षाचा वेळ आहे. आणि जर बाहेर काढली तर तुझा मी शागिर्द होईल, आणि जर नाही काढली तर ते आंतरवाली सराटीमध्ये येऊन आहे ना तुझ्या तू मिशा काढून फिरायचं. ऐका कबूल. सगळ्यात हुशार आंतरवालीचे ज्ञानबा ज्यांना बोललं जातं त्या मनोज जारांगेंनी मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील फक्त 4 जे उमेदवार निवडून आले होते, 2 जिल्हा परिषदेचे सदस्य, 2 नगरपालिकेचे सदस्य, त्यांची पडताळणी फेटाळली म्हणून जो काय काल त्रागा केला, जी काही गरळ ओकली ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली. याच्यामध्ये मला खेद वाटतो की जो पराक्रमी आमचा मराठा बांधव आहे, मराठा समाज आहे, एवढे महापुरुष होऊन गेले, एवढे विचारवंत आहेत, एवढे मोठमोठे लोक आहेत, आणि या समाजाचा नेता कुठल्या भाषेमध्ये बोलतोय आणि कुणाला बोलतोय ते मी आवर्जून आता परत ऐकून दाखवायचंय मला. मला सांगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा माणूस मनोज जारांगे आई माईवरनं शिव्या देतो. या मनोज जारांगेचं 13 तासाचं उपोषण झालं. उपोषण चालू करताना विखे पाटील तिथे होते. एका मांडीवर विखे पाटील, एका मांडीवर ते प्रसाद लाड. आता मला विचारायचं, आता तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं ना? आम्ही ओबीसी गेल्या अनेक वर्षापासून म्हणतोय की या कुणबी दाखल्यांद्वारे घुसखोरी होतीये. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, हजारो ठिकाणी या ओबीसीच्या जागेवर, आरक्षित जागेवर हे असे बोगस दाखले या जारांगेच्या दबावामुळे हे वाटले गेले, आणि तिथं हे बोगस दाखले घेऊन ओबीसीच्या जागा लाटल्या गेल्या. आता त्याच्या पडताळण्या चालू आहेत, आणि 4 कुठेतरी पडताळणीचे प्रमाणपत्र फेटाळले म्हणून हा मनोज जारांगे याला त्याला शिव्या देतोय, याला त्याला धमक्या देतोय. त्या बावनकुळेच्या मुळे मी तुमच्या 25 आमदार पाडील. माझं या मनोज जारांगेला ना आव्हान आहे, तुझ्या दम आहे ना तर तू आहे ना ते 25 आमदार सोड, तू एका फक्त कुठल्या तरी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव, आंतरवालीचाच होऊन दाखव. दुसरं म्हणजे आणखीन काय बोलतोय, माझ्या नादी लागाल तर मी लय खराब आणि काय तर 250 जाती बाहेर काढेल. मनोज जारांगे तू खरं एका बापाची जर अवलाद आहे ना, माझं तुला इथनं आव्हान आहे, तू 250 जाऊन दे, 25 पण जाऊन दे, तू फक्त एकच जात बाहेर काढ, एकच जात, 1 वर्षाचा वेळ आहे. आणि जर बाहेर काढली तर तुझा मी शागिर्द होईल, आणि जर नाही काढली तर ते आंतरवाली सराटीमध्ये येऊन आहे ना तुझ्या तू मिशा काढून फिरायचं. ऐका कबूल. काहीतरी करायचं, धमक्या द्यायच्या. ह्या जात पडताळणी समिती जे आपल्याला दाखले दिले जातात त्याच्यासाठी हा कायदा आहे. हा 2000 सालचा SC ST OBC VJNT SBC जवळजवळ 500-550च्या वरती ज्या जाती आहेत त्या जात समूहातील प्रत्येक व्यक्तीला जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी 2000 सालचा हा ऍक्ट आहे. त्याच्यानंतर 2000 सालचे रूल्स आहेत, आणि त्याच्यानुसार ही कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे त्या तालुक्यातले प्रांतांना अधिकार आहे की त्या अर्जदाराचा आजोबा पंजोबा डीम्ड डेट म्हणजे 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ज्या प्राधिकाऱ्याच्या म्हणजे आपण त्याला तो मानव दिनांक म्हणतो तिथं वास्तव्यास होते, ते पण त्याचे कोण तर रक्त नाते संबंधातील पॅटर्नल साईडचे नातेवाईक, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, त्यांना ते देण्याचा अधिकार आहे. आणि या सर्व जात प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी, जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला जुने 1967 पूर्वीचे महसुली पुरावे लागतात. आता शिंदे समिती आली, त्या शिंदे समितीने जवळजवळ 15 ते 20 प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट त्यांनी आता आणलेले आहेत. मग त्याच्यामध्ये खसारा पत्रक असेल, ताडी नोंद वही आहे, भूमी अभिलेखच्या नोंदी आहेत. त्या नोंदीमध्ये जर तुमचं कुणबीची नोंद असली तर ते तुम्हाला दिलं जाणार. ते ऍक्ट मध्ये आणि रूल्स मध्ये त्याच्यात अमेंडमेंट करून हे सगळं टाकलंय. आणि हा शहाणा म्हणतोय
की या समितीने जे अवैध केले ते वैध करायचं, नाहीतर मी तुम्हाला दाखवतो. एवढा जातीवादी समाजसेवा अख्ख्या महाराष्ट्राने बघितला नसेल. त्याच्या डोक्यात इतकी जात भिनलेली आहे की एकनाथ शिंदे मराठा समाजाचे आहेत म्हणून आम्ही एकनाथ शिंदेला जीव लावला. अजित पवार मराठा समाजाचे आहेत म्हणून आम्ही अजित पवारांना हे केलं आणि आता तुमचं सरकार पाडतो. आम्हाला फडणवीसांबद्दल पण काही देणं घेणं नाही आणि त्या बावनकुळेंबद्दल पण देणं घेणं नाही. त्याचं शल्य काय ते सांगतो. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही म्हणतोय आमची ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती केली. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील जरांगे बसायच्या आधी तिथं हजर असतात. 12 ते 13 मीटिंग झाले त्या उपसमितीच्या. मग विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्या सारथीचे असतील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे असतील, या नोंदी शोधायच्या असतील. जट मंगनी पक्ष आधीच बोललं की लगेच त्यांना आहेत हातात जाऊन तिथं एसओपी त्या मनोज जरांगेच्या हातात देतात आणि आमचे बावनकुळे साहेब तुम्ही अध्यक्ष आहात ना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे, किती मीटिंग घेतल्या तुम्ही? मराठा समाज आता जरांगे 13 तासाचं उपोषण केलं. या जरांगेने उपोषण केलं की जे काय 25-30 जणांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या होत्या त्यांना 10-10 लाख रुपयाची मदत केली, सरकारी नोकरी दिली. ओबीसीच्या आरक्षणाच्या चिंतेमुळे ते 2 सप्टेंबरचा जी आर आल्यामुळं ओबीसीच्या 16 जणांनी आत्महत्या केली. गेल्या मागच्या महिन्यापासून आम्ही प्रत्येक मंत्र्याला जाऊन हे निवेदन देतो की आमची म्हणजे तुमची मराठा समाजाची लेकरं आणि आमची कोण? आमच्या विद्यार्थ्यांबाबत तुमच्याकडे सहानुभूती नाही का फडणवीस साहेब? आमच्यासाठी तुमचे जे मंत्रिमंडळ उपसमिती त्यांना मीटिंग नाही घ्यायची का? आमचं ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गटांगळ्या खाते. त्याच्या आता 11 तारखेला हिअरिंग आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला करायचं नाही. मराठा संदर्भातल्या समाजाच्या संदर्भातल्या आरक्षणा संदर्भातल्या ज्या केसेस आहेत त्याला कोटी रुपये तुम्ही देता आणि ओबीसीच्या संदर्भातलं आरक्षण राजकीय आरक्षण गेलं होतं ते आम्ही पुनर्प्रस्थापित केलं. त्याच्यासाठी तुम्हाला काही देणं घेणं नाही. त्याच्यामुळं हे सरकार या जरांगेला मांडीव घेतंय. आता सरकारचं असं झालंय की अवघड जागचं दुखणं आहे ते सांगता पण येत नाही आणि सहन पण होत नाही. कारण की या जरांगेला याच प्रसाद लाडांनी चोचले पुरवले. या कारखानदारांच्या या सगळ्या प्रस्थापितांचा तो नेता आणि मग हा काहीतरी करत म्हणून त्याचे लाड केले. आता शिव्या खा. आमचं म्हणणं एकच आहे, या जरांगेनी जे आता दबाव टाकायचा प्रयत्न करतोय ही क्वाझी ज्युडिशियल बॉडी आहे, अर्धन्यायिक आयोग आहे, त्याला सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत. सिव्हिल कोर्टाप्रमाणे प्रोसिजर चालती. तिथं सुनावणी होती, तिथं पुरावे दिले जातात, तिथं क्रॉस घेण्यात येते. आणि जर तुमचे वंशावळी आता त्यातले मी तुम्हाला या जरांगेनी काल अख्ख्या महाराष्ट्राला एडत काढलं. त्या स्वाती शिंदे दहीहंडे यांच्या बाबतीत नक्की झालंय काय तर यांनी त्यांचे खापर पंजोबा यशवंत असं दाखवलं. एक खापर पंजोबा आमचे यशवंत आहे आणि एक उर्दू मधलं एक फसली पत्रक आहे. त्या उर्दू लिपी मधलं जो लिप्यांतरकार आहे त्या लिप्यांतरकाराकडून यांनी लिप्यांतर करून घेतलं आणि त्या लिप्यांतरामध्ये नाव आहे आणि मग जे तक्रारदार होते त्या तक्रारदारांनी दुसऱ्या एका त्यांना ज्यावेळेस हे निदर्शनास आलं दुसऱ्या एका लिप्यांतरकारांकडून लिप्यांतर करून घेतलं. त्या लिप्यांतरामध्ये तिथं नाव आहे जे खरं लिप्यांतर आहे ते हनुमंता पी शहाजी भागीदार पोलीस पाटील असं त्यांनी केलंय. आणि ह्या ज्या दहीहंडे ताई आहे यांनी जे लिप्यांतर केलं त्या लिप्यांतरकारांनीच मोठी चूक केली, जाणून बुजून केलं ते आणि तिथं यशवंत दाखवलं. आणि तो यशवंत म्हणजे आमचा खापर पंजोबा. हे असलं बोगसगिरी करून मिळवलेलं प्रमाणपत्र भेटायलं तर समितीने काय वाईट केलं? मग तुम्ही असंच प्रत्येकाची जात बघणार तर जरांगे म्हणतात तिथं ते ओबीसीचे अधिकारी आहेत म्हणजे तुम्ही कोर्टाकडे पण जातीने बघणार, तुमच्या मंत्र्यांकडे पण जातीच्या चष्म्याने बघणार. आमच्या आता थोडीशी माहिती याच्यामध्ये आणखीन मी हे करतो की मराठवाड्यामध्ये ही जी आता जात प्रमाणपत्र पडताना समितीकडं जे अर्ज गेले त्याच्यामध्ये फेटाळण्याचं प्रमाण 0.03%. म्हणजे विचार करा 4 प्रमाणपत्र फेटाळली म्हणून एवढी आगडोंब उसळलं आहे. जी दिली त्याची चौकशी कोण करणार? या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सरकारला आम्ही इशारा देतोय. या संदर्भामध्ये या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या
सदस्य पंकजा मुंडेंनी पण जाहीर केलं होतं, समितीने निर्णय घेतला होता पहिल्या मीटिंग मध्ये की ही जी करून दाखवले आणि त्याचा पुरावा कुठला होता तर ही जी उर्दू नोंद आहे, ही फसली पत्रक आहे, त्या उर्दू नोंदीचं त्यांनी लिप्यांतर एक जणाकडून करून घेतलं आणि त्या लिप्यांतरकारांनी त्याच्यामध्ये काय लिहिलं की यशवंत नाव आहे, मोहम्मद एत्ते मोहसिन असं त्यांच्याकडून त्यांनी यशवंत लिहिलं. पण ज्या वेळेस तक्रारदाराला हे लक्षात आलं, त्यांनी त्या उर्दू लिपीतला जो अभिलेख आहे त्याचं 2-3 लिप्यांतरकारांकडून लिप्यांतर करून घेतलं, त्याच्यामध्ये हनुमंत आलं. मग अशा प्रकारे जर खोट्या बोगस जर तुम्ही हे लिप्यांतर सादर करून जर घेतलं असेल तर ते फेटाळलंच जाणार. बर, याला आता हायकोर्टाची जागा मनोज जरांगे घेणार आहे का? पडताळणी समितीचा निर्णय जर मान्य नसेल तर खरं नाव काय होतं? यशवंत आणि हनुमंत. खरं नाव हनुमंत होतं आणि दाखवलं यशवंत. आणि जे तक्रारदार आहेत काल त्यांनी पण मुलाखत दिली की याच्यामध्ये खरं काय खोटं काय. आता मला सांगा, आता असं झालंय की पहिल्यांदा एखाद्या कोर्टाचं अपिलेट अथॉरिटी दुसरं कोर्ट असतं, हायकोर्ट असतं. आता या सगळ्या याची अपिलेट अथॉरिटी या सरकारच्या या मनोज जरांगेचे लाड करण्यामुळं आता ती अंतरवाली झाली. म्हणजे आता कुणाचं सर्टिफिकेट फेटाळलं की जाणार कुठं? त्या अंतरवालीमध्ये. मग हायकोर्टाची जागा मनोज जरांगेला दिली आहे का? आमचा असा सवाल आहे. त्याच्यानंतर आता मी पुण्यामधले काही तुम्हाला प्रकार दाखवतो की कुठल्या प्रकारे झाले. आता एक पंचायत समितीचे एक उमेदवार आहेत, निवडून आलेत, सुदर्शन चौधरी म्हणून. तर त्यांनी एक दाखला इथं जोडलाय. मी दाखला वाचून दाखवतो. खंडू दौलता चौधरी, कुणबी, 21/11/1923, प्रवेशाचा दिनांक, राहणार सोरतापवाडी. आता निर्गम दिनांक बघा, हे समोर आहे, हे दाखल केलेले आहे आणि हे दाखल करून त्या प्रांताकडून तो कुणबीचा दाखला घेतला आणि निवडून आलेले. निर्गम दिनांक म्हणजे शाळा सोडल्याचा दिनांक. हा शाळा सोडल्याचा दिनांक आहे 15/5/2025. तुमचे पंजोबा 100 वर्ष एका शाळेत होते. 15/5/25 ला शाळा सोडली, 100 वर्षांनी. आणखीन बरेच तुम्हाला पुरावे दाखवतो. एक आता दौंडचा एक रोहित राजेश पाटील म्हणून एक दाखला रद्द झाला दौंडचा. ह्या रोहित पाटलांनी त्यांचे आजोबा ख्रिश्चन, वडील ख्रिश्चन आणि त्यांनी एक कुणबीची नोंद दाखवली. आता सुरुवातीला त्यांनी ते उपविभागीय अधिकारी होते, त्यांच्याकडून हा दाखला मिळवताना त्यांनी एक वंशावळ दाखवली. त्याच्यामध्ये सदानंद पाटील आणि संताजी पाटील हे एकच आहेत. सदानंद उर्फ संताजी पाटील आहेत, ते एकच आहेत असं सांगितलं. आणि संताजी पाटलांची कुठली तरी कुणबीची एक त्यांनी नोंद शोधली. नंतर ज्यावेळेस पडताळणी समितीकडे गेलो आणि आम्ही तिथं हे केलं, त्यावेळेस त्यांनी दुसरं ऍफिडेव्हिट दिलं आणि त्याच्यामध्ये सदानंद पाटील म्हणजे माझे सख्खे आजोबा आणि संताजी पाटील म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊ. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं चालू आहे. आणखीन आता एक माझ्याकडे हा अहवाल आहे. हा सातारा जिल्हा परिषदेचे संदीप मांडवे म्हणून आहे, ते सदस्य आहेत. त्यांनी, आणि हे दक्षता पथकाचा अहवाल आहे, म्हणजे ज्या वेळेस कमिटीला शंका येते ते दक्षता पथकाला पाठवतात. तर त्यांनी काय केलंय, त्यांनी जी एकुलती एक मोडीची नोंद आहे, गाव नमुना 14, त्याच्यामध्ये जन्म मृत्यूची नोंद आहे. तर त्या जात रकान्यामध्ये तिथं मराठा होतं, तर त्यांनी ते खोडून कुणबी केलंय. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, दक्षता पथकाचा अहवाल आहे, मी म्हणत नाही की अभिलेखाची पडताळणी केली असता सदर नोंदीमध्ये जात रकान्यात मोडी लिपीतील अक्षरात व शाईत बदल दिसून येत आहे. आणखीन आता याच्यामध्ये आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील सांगतील. फक्त मी एक प्रकरण आहे. राज्यात अशी किती केसेस राज्यात आता असं आहे, आपण जेवढं खोदत जाऊ, म्हणजे आम्ही आता 50-60 जणांना चॅलेंज केले. काही जण जरा आता समजायला लागले की असं हे सगळं खोटं होऊन आता मग मराठवाड्यामध्ये काही रद्द झाले. जिल्हा परिषदेचे आता मला 700 हे 2 विषय समोर आले. एका याच्यामध्ये मनीषा भोसले म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांनी तर हाईट केली. म्हणजे महसूल खातं आणि ह्या समित्या कसं काम करतात त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा अप्लाय केलं कोरेगाव
तालुका कोरेगावच्या उपविभागीय अधिकारीच्या इथे केलं कुणबी दाखल्यासाठी. त्यांनी तो दाखला इथं ऑर्डर आहे याची, ही ऑर्डर मी तुम्हाला दाखवतो. कोरेगावच्या प्रांतांनी त्यांचं फेटाळलं. त्यांची आजोबा पंजोबा या कोरेगावच्या किनई गावच्या हद्दीतले होते. मानवी दिनांकाच्या वेळेस त्यांनी स्वतः लिहिलं इथं की आम्हालाच यांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, पण ह्या कुणबी नाहीयेत, 30 दिवसाच्या तुम्ही अपील करा. तर ह्या ताईंनी काय केलं असेल, या ताईंनी अपील केलं नाही अपर जिल्हाधिकाऱ्याकडे, त्या मान खटाव दुसऱ्या तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे गेल्या आणि तिथनं कुणबी दाखला घेतलाय. आता त्यांची सुनावणी काल परवा झाली, त्या ऑर्डरला क्लोज झालं. अशा प्रकारे इतक्या खालच्या पातळीला जाऊन फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि जरांगे म्हणतात या कमिट्या आमच्या जातीच्या मागे लागल्यात. आता पुण्यातले आमचे सहकारी म्हणून ढोले पाटील सांगतील याच्यावर.